भीमशक्ती संघटनेच्या वतीने आज भीमतीर्थ कार्यालय येथे महिला दिन साजरा करण्यात आला। आज भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या भीमतीर्थ कार्यालय येथे विविध क्षेत्रातील डॉक्टर, वकील, पोलीस, सोशल वर्कर, महिला, नर्स, शिक्षिका, काम करणाऱ्या महिला यांना बोलावून त्यांनी आपण समाजासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी चांगले काम करतात म्हणून त्यांचा आज संघटनेच्या वतीने शाल, गुलाब, गुच्छ देऊन, पेन व मिठाई देऊन यांचा सत्कार करण्यात आला। आवाज जनतेचा न्यूजच्या मुख्य संपादिका यांच्या हस्ते सर्व महिलांचा सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला। काही समजा महिला अन्याय झाला तर त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रत्येक महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे, म्हणून हा त्यांचा गौरव करण्याचं काम आज प्रत्येक नागरिकांनी केलं पाहिजे। कारण आता पहिलं काय होतं, चूल आणि मूल, कारण पहिले लोक शिकवित नव्हते मुलींना, फक्त पटकन वय झालं कमी वयातच लग्न करून देत होते। म्हणजे चुलांवरती प्रथा आता बंद झालेली आहे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं शिक्षणामध्ये महिला अव्वल नंबर आहे, किंवा 12वीमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल मुली अव्वल नंबर आहे, कारण मुली खरंच खूप हुशार आहे। कारण आज देशामध्ये सगळीकडे मुलीच हुशार आहे, कारण मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली। माझं या निमित्ताने सगळ्यांना सांगणं आहे व महिलांना वगैरेंना का आपल्या मुलींना शिकू द्या, कारण शिक्षणच असं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे का शिक्षण हे वागण्याचं दूध आहे, जो भी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बी महिलांसाठी खूप काही कायदे केलेले आहे। महिलांना प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा दिलेला आहे, 50% आरक्षण दिलेले आहे, म्हणजे खूप काय सवलती दिलेल्या आहे। आणि महिलांनी आता सवलती घेण्यासाठी काय व्हायना, कारण आता महिला शिक्षण बी खूप फ्री झालेलं आहे। म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने व आवाज जनतेच्या वतीने आज आम्ही तो प्रोग्राम आज आयोजित केला होता आणि त्या प्रोग्रामला तुम्ही हजर झाला म्हणून आम्ही संघटनेचा तुमचा आभार मानतो। यावेळी अनेक महिलांनी महिला दिनानिमित्त त्यांचे मनोगत व्यक्त केले। पाहुयात। महिला दिन जो आहे तो पुरुषांनी आयोजित केले, याच्याबद्दल मी विशेष त्यांचं कौतुक करते। आपण सर्वजण काय अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं काम सुरू केलेलं आहे आणि अगदी हिरिरीने मोठ्या यशाने त्या पुढे जात आहेत। तुम्हा सर्वांना मी एवढंच हे करेन की तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही अशीच वाटचाल करत राहा, प्रगती करत राहा। प्रत्येक क्षेत्रात कुठलेही काम हे म्हणजे लाजेबाने नसतं। आपल्या व्यवसायासाठी, आपल्या उपजीविकेसाठी किंवा आपल्या अस्तित्वासाठी एखादी गोष्ट आपण करत असू तर ती निश्चित अभिमानास्पद आहे, त्याची लाज बाळगण्याचं काहीच कारण नाही। जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळ्यांनी बोलवलं, जे ते बारसे यांनी आणि मगर साहेब यांनी आज महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी आज सगळे महिला आज इथं उपस्थित आहे। मी ॲडव्होकेट म्हणून आपल्या कोर्टामध्ये काम करते। लहान मुलींना जास्त करून शिक्षण घेतलेलं खूप चांगलं असतं। आता तर तसं नाही राहिलं की बाबा 18 वर्षाची मुलगी झाली किंवा 19 वर्षाची मुलगी झाली तर लगेच लग्न करतात, आता तसं नाही आहे। परंतु काही ठिकाणी असं पण आहे की मुलगी 17 वर्ष झाली, 18 वर्ष झाली किंवा 19 वर्ष झाली तर नाही बाबा आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, असं न करता मुलीचं पूर्ण शिक्षण करा, तिला तिच्या पायावर उभे करा, जेणेकरून तिला पुढच्या भविष्यामध्ये ती स्वतःच्या पायावर उभे राहून आपलं जीवन चांगल्या प्रकारे ते व्यतीत करेल। त्यामुळे त्या मुलीचं जीवन देखील आणि पुढच्या समाजामध्ये देखील ते जीवन एकदम चांगलं होणार आहे। बहिणीच्या प्रेमाला सलाम आहे, मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम आहे, पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम आहे। माझ्यातर्फे सर्व महिला स्त्रींना सलाम। स्वतः शरीर व्यवस्थित राहण्यासाठी थोडं व्यायाम करावा, थोडं मनासाठी एक मैत्रिणी तयार करावी, त्यामुळे आपली विचाराची देवाणघेवाण होईल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल। असं काही नसतं की आपण बाहेर जायलाच पाहिजे, असं काही नाही। मैत्रिणींना एकत्र आणणं, थोडा वेळ देणं, अर्धा तास वेळ दिला तर आपलं शरीर पण सुदृढ राहतं, आपली मनाची इच्छा पण चांगली राहते, मन पण फ्रेश राहतं। त्यामुळे मैत्रिणींना माझं एकच इच्छा आहे, तुम्ही स्वतःसाठी एक 10 मिनटं अर्धा तास तरी वेळ द्या, म्हणजे तुम्ही सगळ्या फ्रेश राहतील। सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सर्वजण येत आले त्याच्या आभार। ज्या महिला घरी असतात किंवा त्यांच्यावर अन्याय होतो तरी पण त्यांना जाता येत नाही किंवा काही असे आपले
विक्षिप्त लोक आहेत आपल्या समाजात की त्यामुळं त्या महिलांना ते जाऊ देत नाही तिथपर्यंत, त्यांच्यावर अन्याय होतो तरी पण जाऊ देत नाही. तर तुम्ही घाबरायचं नाही. तुम्हाला मेलद्वारे किंवा एखाद्या लेटरद्वारे जाऊन तुम्ही एखादी कंप्लेंट टाकू शकता. काही महिला ज्या असतात त्यांना आर्थिक त्या दुर्बळ असतात किंवा त्यांना ते जरी असलं तरी तुम्हाला जसं म्हटलं की दबाव येतो, त्याच्यामुळे त्यांना जाता येत नाही. तर तुम्हाला फ्री लिगल कोर्टात जर आलं तर एक ऑफिस आहे त्याचं, तिथं जर तुम्ही जर नाव दिलं, तुम्हाला पुढची जर लागत असेल चौकशी तर कोर्टात मिळेल तुम्हाला आल्यानंतर. तर त्याद्वारे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असेल, तुमच्या ज्या तक्रारी असेल ते तुम्ही मांडू शकता. 22 ऑगस्टच्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे मी गेलं म्हणून घोषित केलं होतं. भाऊला माहिती, संदीप भाऊला. मला बऱ्याच ठिकाणी हलवलं. मला डॉक्टर माझी ट्रीटमेंट दिली, पण माझ्या सरांचं असं म्हणणं झालं की सिस्टर तुम्ही ह्या वयात असं काय म्हणजे पेशंटची सेवा केली म्हणे तुम्ही, की तुम्ही आज जागल्यात म्हणे. ॲक्च्युली मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम चमत्कार झाला आहे की तुम्ही जागल्यात म्हणे. मी नाही जागवलं तुम्हाला देवानेच जागवलं म्हणे. आणि तुम्ही खूप पेशंटची सेवा केली, त्याबद्दल तुम्ही आज जागल्यात म्हणे. आम्ही खूप खुश आहे म्हणे. आम्हाला सर्व खूप आनंद वाटतो. ते ऐकल्यानंतर मला म्हणजे खूपच चांगलं वाटलं की आपली एवढी चांगली सेवा होती. तिथून पुढे मी चांगली सेवा करीन आणि सगळ्यांना सांगणे माझं, सगळ्या महिलांना की जसं आपल्याकडून सेवा होईल तशी तुम्ही सेवा करत राहा. आपल्या मुलांची, समाजाची सेवा, समाजाची म्हणजे बाकी लोकांची सगळ्यासाठी तुम्ही सेवा करा. आणि माझं एक मत म्हणजे एवढं आहे, आपण स्वच्छता अभियान सगळ्या महिलांनी मिळून राबवू तर ते खूप चांगलं काम होईल. आपल्या देशासाठी होईल, आपल्या शहरासाठी पण होईल. मलाही असं वाटतं आपण परदेशासारखं राहू, आपल्यालाही असं काहीतरी वाटेल का, म्हणजे आजार पण कमी होईल. तिथं एक गोळीसुद्धा देत नाही, ना दवाखाना ना गोळी. आपल्याकडे सगळ्यात जास्त फायदा डॉक्टरचा होतोय आता. आणि आपण उत्पळ प्रत्येक गोष्टीला डॉक्टरकडे पळतो. तिथं तो डॉक्टर हा विषय नाही, दवाखाना नाही का फक्त स्वच्छ हवा, स्वच्छता, याच्यामुळे खूप फरक पडतो. माझं मत हे झालं तर खूप चांगलं होईल. चांगल्या व्यक्तीचा संसार कोणी पण करू शकतो. म्हणून मी एक अपंगाच्या कामाला यायला पाहिजे यासाठी मी अंध व्यक्तीशी लग्न केलेले आहे. माझे मिस्टर टोटली ब्लाइंड आहे आणि सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आहे. धन्यवाद सर. नमस्कार, मी पूनम भोसले. मी सध्या स्टाफमध्ये काम करत होते मनपुरम फायनान्सला. तसंच माझं नर्सिंग पण कंप्लीट झालेले आहे. सध्या मी घरीच आहे कारण लहान मुलांमुळे जॉब करता आला नाही. आज जागतिक महिला दिनानिमित्त मॅडम विचारताई वासके आणि संदीप भाऊ मगर यांनी आम्हाला कार्यक्रमाला थोडं आयोजित केल्याबद्दल आम्ही उपस्थित राहिलो, त्याबद्दल त्यांचे आभार. आज शिक्षकांची सुद्धा नजर फिरलेली आहे मुलींवर. त्याच्यामुळं त्यांना शाळेत जाऊ द्यायचं की नाही हे पण मोठा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळं आज जागतिक महिला दिनानिमित्त मी एकच सांगू इच्छिते सगळ्यांना की सगळ्यांनी संघटित व्हा. महिलांनी सुद्धा एकावर अत्याचार झाला तर आपण सगळ्या महिलांनी उठून त्याचा विरोध केलाच पाहिजे. एवढं मी बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. स्त्री शिकली म्हणून आज आपण बोलू शकतो. त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण यांना घडवणारे देखील एक स्त्रीच आहे. त्यामुळं मला ह्या सर्वांच्या आपण म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषापाठीमागे एक स्त्री असते, त्याचप्रमाणे एखाद्या यशस्वी स्त्री पाठीमागे देखील पुरुषच असतो. आणि पुरुषांना घडवण्यासाठी पण एक स्त्रीचा हातभार असतो. मग ती बहीण असते, आई असती, तसेच स्त्रियांपाठीमागे तिचा पती असेल, भाऊ असेल किंवा वडील असेल. त्यामुळे या सर्वांचे देखील मी आभार मानते. आणि आपण अन्याय अत्याचार सहन करू नये. कलागुण असतील त्यालाही जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी विशेष म्हणजे आपल्या शरीराकडे किंवा आरोग्याकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. धन्यवाद. आता आपल्या समाजातल्या महिलांना पण तिथे येणं गरजेचं आहे. कदाचित आपल्यामधली एखादी उद्या नाही का पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते. त्यासाठी ती एक पोस्ट आहे आणि त्याच्यावर मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. तर 18 वर्षाच्या पुढच्या ज्या लेडीज आहेत त्यांना जर इच्छा असेल की राजकारणात आम्हाला कोणत्याही म्हणजे असं काही नाही हाच पक्ष तोच पक्ष, कोणत्याही पक्षामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तिथं जाण्याची संधी मी देऊ शकते. आपल्या मुलांच्या जेव्हा संपर्कात येतो तर त्यावेळेस जे बाहेर जे चाललंय, आज जर बाहेरच्या जगाचा विचार जर केला तर मला असं वाटतं सगळ्या बाबतीतलं ज्ञान जे आपण पहिले कधी आपण आपल्याला असं वाटायचं की आपण कसं बोलायचं किंवा कसं सांगायचं मुलांना, तर मला असं वाटतं ही काळाची आता खूप गरज झाली आहे. त्या गरजेला जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की ज्ञान मुलांपर्यंत जर चांगल्या प्रकारे गेलं तर जशी आपल्या बहिणीची मुलं जशी आपण म्हणतो ही आपली बहीण आहे, तशी रस्त्याने चालणारी सुद्धा आपली बहीणच असते. एक
ताई असते, आई असते, हा विचार पण आपली मुलं शिकतील. किंवा ज्या वेळेस ते रस्त्यावरून जातील, त्यांच्या कॉलेजमध्ये असू दे मुलं, तर त्या वर्गातून त्यांच्याच वर्गमैत्रिणी जेव्हा बाहेर पडतील तर त्यांना आपल्या मुलांकडे पाहून असं वाटलं पाहिजे की माझ्याच कॉलेजमधली जर ही मुलं आहेत, ही पण शिवबाचीच जर मावळे आहेत, तर यांच्याकडे पाहिल्यानंतर तिला स्वतःला संरक्षित वाटलं पाहिजे. इतके गुण आपण जर आपल्या मुलांना देऊ शकलो तर हे आपल्या आजच्या घडीला ह्या महिलांसाठी हा सगळ्यात मोठा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक संदेश होईल असं मला वाटतं. यावेळी स्वाती तावरे, चेतना कदम, शीतल गोरे, अलका परदेशी, शालिनीताई मगर, रेश्मा तांबोळी, मुमताज बागबान, भारती रासकर, सुरेखा गोसावी, रोहिणी बनसोडे, वैशाली काळे, दीपाली फरगडे, वैशाली फरगडे, वंदना पठारे, सुनीता मस्के, सीमा रणदिवे, वैष्णवी हजारे, सारिका कांबळे, ओवी काळे, पूनम भोसले आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी अस्लम बिनसाद, प्रवीण फरगडे, इनायत अत्तार, राजूभाऊ सूर्यवंशी, सोमनाथ पटाई इत्यादींचे सहकार्य लाभले. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.